मी नाही येऊच आहे तुमच्या वांगडा. मी नाही येऊच आहे. निघा हसून. जावा जावा निघा. अण्णा नाईक चला. मी नाही येऊच आहे तुमच्या वांगडा. मी नाही येऊच आहे. जावा तुम्ही. जावा जावा जावा. चल अण्णा चल अण्णा. पाटणकर नाहीये घरात. चल माझ्या चल चल. अण्णानो पाटणकर इले की मी शिट्टी वाजवत आहे. नाही मी नाही येऊच आहे. मी नाही येऊच आहे. अण्णा तुम्ही इथे या बाहेर. नाही मी नाही येणार. माका मारतील ते. मी नाही येऊच आहे. हो काय चाललंय तुमचं? नाही नको. बाहेर या लवकर. नाही मी नाही येऊच आहे. माझं गळो आवडशाल तुम्ही. नाही ओ रवाचा आता रवान दे त्यांका. आम्ही पण लोकांका सांगा अण्णा नायका नोंगडा आम्ही झेलात होतो म्हणा. गपरे तू. चला. नाही मी नाही येऊच आहे. तावडे काय चाललंय माणसाचं? घ्यायचा त्याला बाहेर. चला. नाही मी नाही येऊच आहे. नको नको चला. माका मारतील ते. माका चला. मारतील. माका मारतील. नको. खेचा त्याला बाहेर. चला. नको नको चला. नको नको. चला. चला. माका मारतील ते. माका मारतील. मी तुमच्या पाया पडते. पाया पडते. माका मारतील. माका मारतील ते. पाया पडते मी तुमच्या. माका आहे सर रवा दे. माका आहे सर रवा दे. माका मारतील. सोडा माका. ओ नको नको. ओ नको नको. आहे काय आहे. अरे असं करू नका रे बाबांनो. अरे असं करू नका रे बाबांनो. काढा नको. मी गुन्हेगार आहे. काढा नको. मी पाया पडते तुमच्या. अरे बाबांनो असं नका करा. असं नका करू. बाबांनो गुन्हेगार असे काढू नका रे. हे बाबांनो करा नाही. असं नका करू. जीव घेतील माझं. मारून टाकतील मला. दिला का पडार? हो. नाही वाड्यावर नको. अरे काय करतोस? पकड इकडे. वाड्यावर नको. ते मग थैसरच काढतील. वाड्यावर नको. दत्ता अरे आता ह्यांका खय शोधायचा रे. आहे सगळीकडचं शोधला ना. भाऊजींनी सांगितलेला होता कोणी घराबाहेर पडा नको म्हणा. आहे तरी पण हे अरे नक्की काहीतरी झालेलं असतं रे. आहे सकाळपासून बघूया. नाही इले तर पोलीस स्टेशनात जाऊया. तू चला आता घरात जा. होय. सावकाश. थैसर कोण बसला? कोण हा थैसर? दत्तभाऊ मी पांडू. पांडू? थैसर काय करतस? थैसर ये. इला दत्तभाऊ. दत्तभाऊ. पांडू दत्तभाऊ मी असं आहे. काय रे खुळ्या? काय करतोस त्या घराकडे? तैसर अण्णा येणारच ना तैसर. अरे तुका कोणी सांगितलं अण्णा येतले म्हणा. आहे तू त्या खुळ्याचं काय ऐकतस? अरे ते का काहीतरी माहीत असताला. पांडू ह्यांनी सांगितल्याने आणि तू सांगू किसरलस. नाही. मग हे कोण काय म्हणालो तुका? हा कोण म्हणला रे? ती कोण? ती म्हणली. विसरलस? नाही. ती. अरे ती कोण? हा आठवला. ती आणू गेली अण्णांका. अरे कोण सांगशील काय? ता विसरलंय. नाही आठवला सुसल्याची हाऊस गेली.
म्हाका सांगितल्या हयसर बसून राहा मी अण्णांका घेऊन येतोय. अरे दत्ता यो काय म्हणता? आहे तू त्या खोळ्याचं काय ऐकतस? हे खोळ्या निघायच ना आणि परत त्या घराकडे जायचं नाही. निघ आता. दत्ता मी काय म्हणलंय तुका, नक्कीच काहीतरी झालेलं असतला आणि ह्या बयन ह्या सगळा केलेला असतला. अगो कायदाशिरे खायच्या जन्माचं सोडूक होतस तू. अगो तुझा काय असा वाकडा केलाय जा माझा संसार मोडूक निघालात. अगो मेलास तरी चैन पडणार नाही तुका. किती माझ्या भावाचं पाठला करत सोड दे का, सोड सोड मेले सोड दे का, सोड तुम्ही सोड दे का. काय करतोस? चल घरात. अरे ही अशी नाही का बसूची, ह्याचं काहीतरी बंदोबस्त करूक वायो. नाही बसूची अशी का. आहे चल चल घरात, चल घरात, चल बघूया. चल घरात चल बघूया नंतर. नाही बसूची. ये आते आते आहे बघ ये. बस बस बसायचं बस बस. आहे तू आता किती मनस्ताप करून घेशील? हा आता ह्यो किती रडता सरिता? अगो बाबू किती रडता? आहे त्याला भूक लागली असतात. अगो तर तू घेऊन काय चाललं की तुम्ही गेल्यापासून बाबू निस्तो रडता हा. त्याच्या तोंडाक ना उसन म्हणा नाही अजिबात. सरितान दूध पाजल्यान त्याका फिरम झाला. मग आता सरिता म्हणला पोटात दुखत असताला ओवू जरा गरम करून हाडा म्हणून ओवू साडूक गेलेलं आहे. अगो या ओव्यान काय होऊचा नाही दत्ता. अरे तीच बाया सगळा करता की नाही स्वस्त बसूची, नाही बसूची स्वस्त आहे. अरे काय करून ठेवला नाही या घराचा. हे काय केले कळूक काय पर्याय नाही. आता या नकावड्या पोराचे हे हाल. ओ बाय तुका जा काय करू सांग आता माझा कर, पण या घरात सोड गो सोड बाय सोड. आहे अण्णा परत येतील आणि बाबू पण रडायचं थांबत. तरी ते म्हणतात तसा त्याच्या पोट दुखत असणार. छाया तुझा हो देऊन ये. होय मी जातोय, तू ही का सांभाळ. आहे पाणी आणतंय. आहे पाणी घे. ऐक काय जातस? आज जाऊन बघतोय तो देवारात बसलेलो असा ना, तो झोपलो हा की जागो आता. आहे तूच सांग आता काय करतले रे मी. तूच सांग काय करतले मी. कसली परीक्षा घेतस? तुझं काय कमी केलंय काय मी? तुका काय वाऱ्यावर सोडलंय नाही ना. मग या घराच्या रक्षणासाठी बसलेलो तू या घरात कितक वाऱ्यावर सोडतोस? सगळ्या नियमाने केलंय मी. त्याच हक्कान सांगतोय मी तुका या घराचं रक्षण कर. या घराच्या वारसाकडे लक्ष दे. या घराच्या मालकात सुखरूप घराकडे घेऊन ये. सगळं तुझ्याच हातात असा. तू जर खरं असशील ना तर या घरात उभो राहू आणि तुझं अस्तित्व दाखवून दे. दत्ता भाऊ, ओ दत्ता भाऊ. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ. काय रे बाबल्या काय झाला? दत्ता भाऊ बेगीन पोलीस स्टेशनात द्या. अरे काय झाला? किती पोलीस स्टेशनात? ओ पोलीस स्टेशनातून निरोप इलो हा. अण्णा थंयसर गेले आणि शाप धुमाकूळ घातले निया. ते बाय अण्णांनी? होय तर माका जसो निरोप गावलो तसो सोमतो मी हैसर इलोय.
चला येतोय मी. आहे मी जाऊन येतोय. मी पण येते तुझ्या वांगडा. छाया तू सरिता वांगडा थांब. येलो हा मी. चल चल दत्ता. कंदील घेऊन येते. अरे पण लवकर ये रे बाबा, लवकर ये. विलास चल चल अगे चल. जातास ती छत्री तरी घेऊन जावा. अगं, मला आण दे तुझी छत्री. काय हो हो साहेब काय झालं म्हणा त्यांका? हो अण्णा नाईक. मी सांगताय ना तुमका मका 8 टाका. मी पैसे देते तुमका 8 टाकूचे. हो काय बोलताय तुम्ही? वय खरंच पैसे देते. वय पैसे वय काहीच नाही केलं तर ते माका मारतील, गळू आवडतील माझा असो, नाही तर बावी ढकलून देतील, माका जमिनीत गाडतील, माका चितू गाडतील, हो मारतील, माका मारतील. माका कोण कोण करणार आहे? ती पांढऱ्या डोळ्याची मडी बाहेर उभी असत. हा तसं असत बाहेर उभी असत. बघा बघितलास कशी दात काढतात, हसतात माझ्यावर. मी नाही येणार तुमच्या वांगडा, मी नाही येणार. जावा तुम्ही जावा. बघितलं साहेब. आता आता माता आता माका 8 टाका. 8 टाका माका. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगते. माका 8 टाका. टाका जेलात. काय हो साहेब? हो ह्यांका याड लागला काय का? ये कोणा याड लागला म्हणतोस? ना. मी येडा नाही. बाहेर असत ती. अण्णा माका शिक्षा देव. माका जेलात टाका. 8 टाका माका. माका 8 टाका. अण्णा नाईक तुम्ही घरी जा. नाही घराकडे नको. माका शिक्षा होई. माका शिक्षा होई. माका शिक्षा होई. मी पाय पडते तुमच्या. माका शिक्षा होई. काय करतास या? काय करतोस? घराकडे चला. घराकडे नको. अहो पण इंदू नको. घर भरलेलं असं, सगळ्यांनी भरलेलं असं. भूतना असतात तर सर त्या घर माका खाई ती मागची बावी माका आत ओढीत. जमिनीतली मडी माका पातळात खेचतात. मी लावलेल्या कलमाची मुळं माका माझं गळो आवडीत. माका नाही यावचा. साहेब मी लय गुन्हे केलेत. माका शिक्षा द्यावा पण त्यांच्या तावडीत नको. असं काय बोलतास तुम्ही साहेब? यांनी काय नाही केले नाही. हो इंदू खोटा बोलू नको. मी पापी असय, लई पाप केलेत. माका काय शिक्षा होऊची ना हायसर होऊन दे. काय नाही केलंस तुम्ही? काय नाही केलं मी. हो याचं काय ऐकू नका. मी मोडी काढलीत. काशीक मी दगडाने ठेचून मारले ना. त्या गाववाल्यानं मारल्या नाही, माझ्यामुळेच मेलो तो. साहेब त्याच्या बायले असाच नाही सोडले मी. ते का पिपात मारले. साहेब तुम्ही बघितलास कोणाक पिपात जीव सोडताना? शोभानं सोडल्यान जीव. पिपात असो वळवळत होता. आवाज करून दिला नाही. असा घट्ट आवळून ठेवला होता. ते का म्हणजे त्याचा मडा पिटीत टाकून गावभर फिरवला. काय बोलतास या तुम्ही साहेब? ह्यांच्याकडे लक्ष देऊ नको. हो आम्हाला कल्पना आली आहे त्यांना वेळ लागलाय म्हणून. याद नाही लागला हो माका. मी खरं तर सांगतोय. तो सदा माझ्याशी हुज्जत घालत होतो जमिनीवरून. त्याच जमिनीमध्ये लटकलो. कुणी लटकवल्या? मी. मानेचे सगळे शिरो ताणून आरडत होतो. मग हे फास लागल्यावर आवाज बंद झालो. शिरे थंड झालो. रक्त तापलेला त्याचा. मग हे रक्ताचा पाणी झाला. हा असं नको. भिवरीचं गळो मीच चिरलंय. आता पांढऱ्या डोळ्याने नाचता हा. पण मारताना हो की चू नाही केल्या. एका पण कळूक दिले नाही. असा प्रेमाने मारलाय ते का.
तातूक तर जागच्या जागीच मारलंय. श्वास घेऊ पण बापड्याक वेळ दिलाय नाही. झिलासाठी आणलेलं पेडो लावलो तसंच. अहो काय करतास या तुम्ही? मी बरोबर करते. हो, मी असं नाही केलंय तर ते माका आत कसे टाकतील? इंदू तो कोण गो? तुका आवशी आवशी करत यायचो तो. अण्णा चला घराकडे चला. हा हा पोस्टमन नाही जाऊ दिलंय ते का लेकीच्या लग्नात? हा कुत्र्यासारखा मारलाय ते का? एवढी जी बाहेर काढल्या, हा तोंडातून शब्द पण नाही काढू शकलोय. हो मेलो. चोंटक पण मीच मारले. होय गाडलंय ते का? जितो गाडलंय. तोंडात माती टाकून टाकून गाडलंय. हात जोडत होतो, पाया पडत होतो. माका नाही येईल द्या. मातीच्या ढिगाऱ्याखाली शांत झोपलो. आयुष्यभर माती खाल्ल्यान, मरताना पण माती खाल्ल्यान, ढिगभर माती खाल्ल्यान. ता शेवंता दत्ता एकदा घेऊन चल. अण्णा अण्णा चला घराकडे. ए सोड सोड माका. माका सांगू दे सगळा. ता शेवंता मेला, माझ्यामुळे मेला. फास लावून घेतल्या माझ्यामुळे. बाहेर सगळेजण असत. माका माका मारतील मारतील. माका माझ्यावर झडप घालतील, बोच करतील. माका माझे छोटे छोटे तुकडे करून मारतील. माका माका आता हैसर रावण ते त्यांचा हसण्याचा आवाज येता ते माका योग बोलवतात. माका नाही जाऊचा. मी हैसरच राहणार आता. अण्णा 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 काय होतं? मारते. अण्णा अण्णा फोन कर. काय होतं? अण्णा 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 काय करतात? तू घराकडे जा, मी जाते दवाखान्यात. अरे पण आहे घराकडे जातो, मी जाते दवाखान्यात. लवकरच त्या घराचा बंदोबस्त करू गयो. ह्या झाला आता कायच नाहीसा. आता काळाचो खेळ सुरू होईत. अमुआशा लागात. आता खरी सावधगिरी बाळगू होई. सौभाग्यावर सावली पडली. शेवटी काळ हेच औषध आहे सगळ्यावर. पण हा काळजी घ्यायला हवी. अहो आणि अण्णांनी तर विशेष काळजी घ्यायला हवी. घरातला कर्ता पुरुष आहे तो. तू मला माझी जागा दाखवलीस, आता मी तुला तुझी जागा दाखवेन. आजपर्यंत तू तुझे सगळे गुन्हे पचवलेस,
सगळ्यातून सुटलास, पण आज जे होईल ना त्यातून तू फासावर लटकशील. आणि त्यासाठी माझा जीव गेला ना तरी चालेल, पण तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे.